नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीजनं आर्थिक वर्ष 2025-26च्या चौथ्या तिमाहीचे म्हणजेच जानेवारी ते मार्चचे निकाल जाहीर केलेत. कंपनीनं तिमाही निकालांसोबतच आपल्या गुंतवणूकदारांसाठी लाभांश म्हणजेच डिव्हिडंड देखील जाहीर केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजनं मार्च तिमाहीमध्ये एकत्रित नफ्यामध्ये वार्षिक 12.6% घट नोंदवली असून तो 16,971 कोटी रुपये झाला आहे. मागच्या आर्थिक वर्षामध्ये याच तिमाहीमध्ये कंपनीचा नफा 19,407 कोटी रुपये होता. कंपनीनं 31 मार्च 2026 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी प्रत्येक शेअरवरती 6 रुपये डिव्हिडंड जाहीर केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजनं मार्च तिमाहीमधून कामकाजातून मिळणाऱ्या एकत्रित महसुलातून वार्षिक 12.9%ची वाढ नोंदवली असून तो 2,98,621 कोटींपर्यंत पोहोचला आहे. आर्थिक वर्ष 2025च्या याच तिमाहीमध्ये महसूल हा 2,64,073 कोटी रुपये झाला होता. रिलायन्सचा एकूण महसूल हा वार्षिक तुलनेमध्ये 13% वाढून 3,25,290 कोटी रुपये झाला आहे. तर करारानंतरचा नफा म्हणजेच प्रॉफिट आफ्टर टॅक्स हा वार्षिक तुलनेमध्ये 8.1% घसरून 20,616 कोटी रुपये झाला आहे. तर तिमाहीसाठीचा एकत्रित एबिटा वार्षिक तुलनेमध्ये 0.3% घसरून 48,588 कोटी रुपये झाला आहे. तर एबिटा मार्जिन वार्षिक तुलनेमध्ये 200 BPSनं घसरून 14.9% झाला आहे. संपूर्ण आर्थिक वर्ष 2026साठी रिलायन्सचा निव्वळ नफा हा 80,775 कोटी रुपये होता, जो आर्थिक वर्ष 2025मधील 69,648 कोटी रुपयांच्या तुलनेमध्ये 16% वाढलेला आहे. तर परिचालनाच महसूल मागच्या वर्षातील 9,80,103 कोटींवरनं 9.75% वाढून 10,75,675 कोटी रुपये झाला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले की आर्थिक वर्ष 2026मध्ये आम्हाला भूराजकीय आव्हानं, त्यानंतर अस्थिर ऊर्जा किमती आणि बदलत्या जागतिक व्यापार पद्धतींचा सामना करावा लागला. या आव्हानांचा जगभरातील व्यवसायांवरती परिणाम झाला. या सर्वांमध्ये भारतानं आपली आर्थिक वाढ कायम राखली आणि रिलायन्सनंही. आमच्या पोर्टफोलिओच्या मजबूत देशांतर्गत ताकदीमुळे आम्हाला बाह्य वातावरणातील चढउतार सहन करण्यास मोठी मदत झाली. त्यानंतर रिलायन्सची दूरसंचार शाखा जिओ प्लॅटफॉर्म्सनं महसूल आणि नफ्यामध्ये मजबूत वाढ नोंदवत सर्वच क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. या विभागाचा परिचालन महसूल वार्षिक तुलनेमध्ये 12.6% वाढून 38,259 कोटी रुपये झाला. तर निव्वळ नफा म्हणजेच प्रॉफिट आफ्टर टॅक्स हा वार्षिक तुलनेमध्ये 13% वाढून 7,935 कोटी रुपये झाला. त्यानंतर एबिटा वार्षिक तुलनेमध्ये 17.9% वाढून 20,060 कोटी रुपये झाला आणि एबिटा मार्जिन वार्षिक तुलनेमध्ये 230 बेसिस पॉईंटनं वाढून 52.4% झालेला आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं रिलायन्सनं चांगली कामगिरी करत नफा नोंदवलेला आहे, परंतु काही मेट्रिक्सवरती तो कमी देखील झालेला आहे. परंतु जिओ प्लॅटफॉर्म्सच्या IPOबद्दलही मुकेश अंबानींनी सांगितलं आहे की लवकरच जिओचा IPO ते घेऊन येणार आहेत. त्यांनी मागेही सांगितल्याप्रमाणे पहिल्या 6 महिन्यामध्ये ते IPO घेऊन येणार आहेत. म्हणजे आता केवळ शेवटचे 2 महिने शिल्लक आहेत. म्हणजेच मे आणि जून या दरम्यान 100% रिलायन्स जिओचा IPO येणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.